माझी आवडती म्हणजे मामलेदार या तिखट मिसळ. ला घास घेतलेला आहे. आता वेगळं सगळ्यांची फेवरेट काय ॲक्च्युली मस्त प्रॉपर बटर टाकून दिले. बटर नाही लोणी आहे याला. एवढा आवडतो ना मला, अर्धा किलो जरी खायला दिला ना तरी सुद्धा मी खाय. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवारच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेट झाली आहे माझी आणि यशची. तर आज आपण आलो आहे ठाण्यातील तलावपाली परिसरामध्ये, जिथं खूप सारे फूडचे व्हरायटी आहेत. तर आज आपण यश कुठे जाणार आहे? हॉटेल आमंत्रण. येस. तर हॉटेल आमंत्रण पण आम्हाला एक्सप्लोअर करायचं होतं. तर आज आम्ही हॉटेल आमंत्रणला जाणार आहे, जे ठाण्यामधील खूप जुनं असं मानलेलं हॉटेल आहे, ज्यांची मामलेदारसोबत एक टायअपसुद्धा आहे. म्हणजे आपण बोलू शकतो की मामलेदार आणि आमंत्रणची चव सेमच आहे. तर चला, तलावपालीच्या समोरच हॉटेल आमंत्रणला जाणारा रस्ता या सिग्नल क्रॉस करूनच आहे. मित्रांनो, ही आहे ठाण्याची तलावपाली आणि हे आहे हॉटेल आमंत्रण. लाल भडक. हॉटेल आमंत्रण का फेमस आहे तर हे बघा, लाईन बघा, ही सगळी लाईन जेवणासाठी आत्तापासूनच लागलेली आहे आणि आता वाजलेत 1:30. काय वाटतं म्हणजे मार्गशी शिपेट वेज म्हणून गर्दी आहे, नाही तर नसते एवढी गर्दी. गर्दी. तर चला, आम्ही पण त्या लाईनीमध्ये उभं राहतो. हॉटेल आमंत्रणच्याच खालती आहे मामलेदार मिसळ. तिथून तुम्ही पार्सल घेऊ शकता. एवढी गर्दी आहे भाई साहब. इथून एंट्री आहे वर जायला. काय माहिती काय झालंय, जिथे जातो तिथे लाईन भेटते. किती लाईन आहे भाई, कसली गर्दी आहे. तरी पण मला वाटतं अजून 15 मिनिटं लागतील आपल्याला उभं राहायला. अर्धी तर गर्दीतच भूक लागली. जेवढी जास्त भूक तेवढी जास्त व्हरायटी आम्ही आज ट्राय करणार आहे. मला झाली सर्दी, झालेली सर्दी. लाईन बघून आता ताप पण आलाय, डोकं पण दुकानात. हा, भेटली बाबा एकदाची जागा. भेटली बाबा. कसलं हॉटेल भरलंय बघा, हे बघा. गर्दी बघून वाटत होतं 2 तास लागतील, पण आम्ही 2 जण होतो. बाकीचे अख्खे फॅमिली घेऊन आलेले, ते तर वाट बघत असते, रागाने बघत होते आम्हाला पुढे येतात. आम्ही आलो. पहिला मस्त की पाणी देण्यात आलेलं आहे आपल्याला थंडगार. मित्रांनो, इकडचे ॲम्बियन्स बघू शकता, एकदम डिसेंट. आणि हे आत्ताच हॉटेल रिनोव्हेशन केलेलं आहे आमंत्रण. आणि आतमध्ये या लोकांनी आता AC रूम बनवला आहे. वाव, हे बघा खूप सुंदर आहे. वॉच बेसिन केलेलं आहे. या साईडला यांचं किचन आहे. हॉटेल आमंत्रण शुद्ध शाकाहारी. त्यांची सुरुवातच मिसळपासून होते. यांचं मेन जे व्हरायटी आहे ते आहे मिसळ. हे बघा, मामलेदार मिसळ. तसं मी तुम्हाला सांगितलं, यांचं मामलेदार मिसळसोबत टायप आहे. म्हणजे मामलेदार मिसळचीच एक ब्रँच आहे आमंत्रण म्हणून. ब्रेकफास्टसाठी आहे, फास्टिंगसाठी आहे. डोसा हे आत्ताचे फ्रेश रेट आहे त्यांचे मेनूचे. थालीमध्ये पण बघा, व्हेज थाली आहेत, पुलाव स्पेशल थाली. एक थाली भेट आणि 1 प्लेट अवघड. बेवरेजेसमध्ये पण आहेत, लस्सी पण आहे, मिल्कशेक आहेत, ज्यूस आहेत. आणि हे यांचा डेझर्ट आयटम. आणि आम्ही लास्टला ट्राय करणार आहे खरवास. हे भाई लपवून ठेवला खरवास, आपला लव आहे. बघता बघता बघा केवढी गर्दी वाढली आहे. एक पण टेबल खालती नाही आहे. काय बोलता, भरलेलं आहे. 2 जण याचा हा फायदा असतो. 2 जण कुठे पण मावतात, टेबलवर बसवतात, कुठे पण जागा भेटते आपल्याला. खाण्याशी मत. यश, काय मागवलं आज आपण? तर इकडची स्पेशलिटी असं मामलेदारची तिखट मिसळ. ते आमंत्रणला पण भेटते, म्हणून तिखट इंचा पाव, झणझणीत थालीपीठ आणि अळूवडी. आळूवडी. तो वेटर आला, त्याला चुकून बोललो आलूवडी, तो बोलतो आलूवडी नाही भेटत, अळूवडी भेटते. बरोबर आहे, चुकीचं नाही, आमचं प्रोनाऊन चुकीचं झाला. अळूवडीच म्हणतो. अरे, आपली मिसळ आलेली आहे. बोलता बोलता आली.
माझी आवडती म्हणजे मामलेदार या तिखट मिसळ. हीच ती मिसळ मित्रांनो जी आपल्या सर्वांच्या लाडक्या राजसाहेब ठाकरे यांना पण आवडते. तर चला आता ह्याची सुरुवात यश आधी करणार आहे, ह्याची सुरुवात नंतर मी करणार आहे. कारण की यशचा आज मेन्यू होता की मामलेदार मिसळ. आधी आपण सुरुवात करूया. ओहो, बघा आलूवडी सुद्धा आलेली आहे मस्त अशी. मस्त लिंबू पिळलाय आणि पहिला घास घेतलेला आहे. आता सगळ्यांची फेवरेट मस्त प्रॉपर, ना जास्त तिखट ना जास्त मीडियम. आम्हाला त्यांनी ऑप्शन नाही विचारला की तुम्हाला चिकन हवे की मीडियम, पहिले विचारायचे. आता का माहिती नाही, इथं नाही विचारत. इथं जे ओरिजिनल आहे ना तिथे मामलेदार महानगरपालिका तिथं विचारतात. आता आम्ही तरी तिकडे येऊ ना. मग कशी वाटते पण झणझणीत आहे. सुंदर मस्त वा. खाऊन जसं यशने सांगितलं मित्रांनो तसंच माझ्या तोंडाला सुद्धा पाणी आलेलं आहे यशचा रिव्ह्यू ऐकून. आणि मामलेदार मिसळ ही आपली सर्वांची फेवरेटच असते. ठाण्यामधल्या खूप लोकांची फेवरेट मिसळ आहे. तर फर्स्ट बाईट आपण खातो. ठाण्यामधली एक नंबरची मिसळ म्हणजे मामलेदार मिसळ मित्रांनो. आणि त्याची खरी चव जर तुम्हाला खायची असेल ना तर लोकेशन मी दिलेलं आहे. जास्त तिखट नाही, आम्ही ही मीडियममध्येच घेतलेली आहे. आणि रविवारचा आमचा पेज जो आम्ही मांडला आहे तो बरोबर मांडलेला आहे आमंत्रणमध्ये. वाव वाव. तर या मिसळला मित्रांनो माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. वाव, अप्रतिम. आणि जेव्हा पण तुम्ही याल ना मित्रांनो मामलेदारची मिसळ कधी पण खाल, त्यांची चव ना रोज एकसारखी. यश मामलेदार मिसळला रेटिंग किती देणार? ऑब्विसली भाई 5 5 पैकी 5. अशी सर्वांची आवडती मिसळ. आणि आम्ही खूप महिन्यानंतर मिसळपाव खायला आलो. लास्ट टाइम आम्ही भोपळे उपाहारगृहाची मिसळ ट्राय केलेली. लोकांना ते पण व्हिडिओ खूप आवडलेला. लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तुम्ही पण मित्रांनो आमच्यासोबत कधीतरी या, मिसळपाव आला. तर अशी ही मस्तपैकी सर्वांची आवडती आळूवडी कोथिंबीर टाकून दिलेली आहे बघ. आणि याची साईज पण बघ केवढी मोठी साईज दिली आहे. अशीच खाऊन बघतो विदाउट चटणी. वाव. आवडली. ज्या गोष्टी महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये ना तर रेस्टॉरंटमध्ये फेमस असतात त्या तिथे जाऊन महाराष्ट्रीयनच मागवा. म्हणजे उदाहरणार्थ मिसळ आळूवडी कळतं आपण महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटमध्ये आलो. महाराष्ट्राची अस्सल चव. जबरदस्त. आणि हे बघा याच्यासोबत आम्हाला चटणी सुद्धा दिलेली आहे. आणि भाई साईज पण बघ ना याची केवढी मोठी दिलेली आहे आळूवडीची. तर डायरेक्ट चटणी सोबतच का दादा. वाव. थालीपीठ आलेलं आहे आपलं. यांनी बघा चमचा कसं बटर टाकून दिलंय. बटर नाही लोणी आहे येडा. अरे हा लोणी टाकून दिली. भारी ना. स्प्रेड कर. तर्री आलेली आहे आपली एक्स्ट्रा. तर मित्रांनो आळूवडी खूप सॉफ्ट आहे, मस्त आहे, गोड लागते थोडीशी. गरम आहे. आणि त्या आळूवडीला पण माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. मस्त आहे. आणि आपली घराची आळूवडी असते ती थोडीशी आपण स्पायसी बनवतो पण या लोकांची स्पायसी नाही.
भारी बोलतोय. वाव. यश आळूवडीला रेटिंग किती देणार? 5 पैकी 7. आवडली मला खूप. आंबट नाही टिपिकल म्हणजे बरोबर मस्त बनवले आंबट लागते काय काय चिंचाचं पाणी टाकून जातात. तुम्ही बघितलं ना त्याला थोडंसं तेल जरा जास्तच आहे. तेल तर असायलाच पाहिजे त्याशिवाय मजा नाही. चटणी यांची खूप भारी आहे खोबऱ्याची. या चटणीसोबत आळूवडीची चव ना एकदम भारी लागते. खूप छान. थालीपीठ आहे बघा. थालीपीठची कशी मस्त एवढी मोठी साईज दिलेली आहे आणि मस्त कांदा बिंदा टाकून दिलेला आहे. आणि त्याची तुम्ही साईज थिकनेस बघू शकता. खूप छान आहे. मामलेदारमध्ये येऊन थालीपीठ मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय. अप्रतिम. एकदम अशी सॉफ्ट. वाव. या थालीपीठची चव खूप छान लागते. मस्त. पण मित्रांनो आमंत्रणमध्ये थालीपीठ सोबत नेहमी दही असतं पण या लोकांनी आम्हाला दही न दिले. ही खोबऱ्याची चटणीच दिलेली आहे. तिथं यांची रेटिंग आम्ही थोडीशी कमी करतोय. ते थालीपीठला रेटिंग आहे माझ्याकडनं 5 पैकी 4. कारण की थालीपीठची खरी मजा ही दही सोबतच असते. तर मित्रांनो ज्यांनी आमचा गोकुले उपहारगृहाचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती असेल की यश बोललेला की थालीपीठ सोबत नेहमी दहीच असायला पाहिजे. तर मला आता तेच आठवलं. तरी पण यांच्या थालीपीठची चव मस्त आवडली. निराशा जराशी दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर. दह्याची आठवण येते मला. दहीची आठवण येते. दही हवं होतं. मागितलं तर देतील की नाही माहिती नाही पण मला सर्दी आली ना म्हणून. खोबऱ्याची चटणी त्या लोकांनी जास्तच केली आहे म्हणून आलूवडी सोबत पण खोबऱ्याची चटणी त्याच्यासोबत पण खोबऱ्याची चटणी दिली. ठाण्यामध्ये राहून जर घरी रविवारचं जेवण नसेल केलं ना तर आमंत्रणला नक्की या. मार्गशीर्ष मध्ये आता रविवार कुठे काढायचे सांगायची गरज नाही. हा. आमंत्रणचा खरवस. मी मागवलं एक ताक. मित्रांनो मिसळपाव खाल्ल्यानंतर ताक प्यायला मजा वेगळीच येते. आणि यांचा मसालावाला ताक जो आहे खूप छान लागतो. वा. वा मजा आली आज आमंत्रणला. आणि आजचा आमचा डेझर्ट आहे खरवस. तर आज शेवट नेहमी गोडच झाला पाहिजे आणि खरवस यस आणि माझं फेवरेट आहे म्हणून त्यांनी आधीच अर्धा भाग करून दिला. एक यस साठी आणि एक माझ्यासाठी. भेदभाव ना झाला पाहिजे. वाव. किती सॉफ्ट आहे यार. खरवस हा मला एवढा आवडतो ना. मला अर्धा किलो तरी खायला दिला ना तरी सुद्धा मी खायला. खरवस सारखं डेझर्ट मला रोज भेटलं तर मी रोज खायचो. त्याची चव अप्रतिम. याला रेटिंग आहे 5 पैकी 10. वाव. भाऊ खातोय आता. ते तर काहीतरी लागलंय. त्यांचं खरवस आमंत्रण सारखं आहे. गोड गोड आहे मस्त.
इथं येऊन तुम्ही पण काय काय खाल्लं ते मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि अजूनपर्यंत आला नसाल तर एकदा नक्की या आणि इकडचं जेवण ट्राय करा आणि अनुभव घ्या. आणि इकडची मेन स्पेशालिटी आहे इकडची मिसळ पाव आणि अजून पण खूप सारे जेवणाचे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता. वाव, तुम्ही तुमच्या मित्रांना फॅमिलीसोबत नक्की या. तेव्हा मित्रांनो आमचं बिल आलेलं आहे आणि आमचं बिल झालेलं आहे 365. हॉटेल आमंत्रणमध्ये आमचं पोट एकदम पॅक झालेलं आहे. आता दुपारी जाऊन झोपायचं असाच रविवार मजा करायचा आणि काही पाहिजे संध्याकाळी पुन्हा एकदा भेटायचं आणि खात सुटायचं. चला मित्रांनो आता चाललोय घरी. तर कसा वाटला तुम्हाला आमचा आमंत्रणचा व्हिडिओ आणि तुम्ही सुद्धा आला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नसेल आलात तरी सुद्धा नक्की सांगा. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसंच आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.